बघा आता 2 पपया उर्मिला द्यायच्या काढून घेतल्या. ताई ब्लॉग बघा ना, जाम शिव्या द्या. तुमच्या पपया घेतल्या ना मी चोरून. आणि माझा अवतार कालपासून असा झालाय ना, एकदम मी पण कापवाली बाई वाटायला लागली 2 दिवसात. आणि मंडळी, उंबराच्या झाडावर उंबराची फळं बघा किती लागलेत. एकदम डेंजरवाला काम आहे बघा झाडावर. काय भारी उंबराची फळं लागल्यात आणि पिकाला पण सुरुवात झाली बघा. ताईला जरा आज जाम त्रास दिला मी. चला लवकर लवकर. हे बघा मंडळी, इथे मस्त अंड्याची भाजी बनवली. मला आपल्या अंगणामध्ये एवढ्या फाट्या, असं वाटतं का लाकडांची वखारी बिखारी खोलली का काय आपण. असंच काही सीन झालं. हा नाही काय, थोडं थोडंच आहे, पक्का नाही वारला काय. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते त्याची गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला, आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता कुठे जाऊन मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केली. तर आज लाकडं तोडायचा दुसरा दिवस आहे. आज ताई दादा पुन्हा आलेले आहेत आपल्या घरी लाकडं तोडायला. आणि छान अशा आता मस्त लाकडं चिरून झालेत आपल्या अंगणामध्ये. एकदम नुसत्या फाट्याच फाट्या आपल्या अंगणामध्ये जाईल असा वाटे वखारी चालू केले का काय लाकडांचे आपण. असा काहीचा सीन झाला एकदम. दादा मस्त ओंड्या चिराचं काम करतायत. ज्या सुकलेल्या होत्या ना ओंडक्या, त्या दादांना चिरायला सांगितल्या. 8:30 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली दादांनी. तर तेवढ्या जाऊन दादांनी आता फाट्या चिरल्यात बरोबर. आणि ह्या आपल्या सगळ्या कालच्या फाट्या आहेत. हे बघा, इकडच्या ना भरपूर फाट्या आहेत, त्या साईडला पण भरपूर आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये एकदम कमी दिसत असतील पण भरपूर फाट्या आहेत. ओके चला, आता इकडच्या तर चिरून झाल्यात. तर आता ज्या अंगणामध्ये आपल्या सुक्या ओंड्या होत्या ना, तर त्या दादाने चिरायला सांगितल्या. बरं, मग कसं ऊन झाल्यावरती ओंड्या चिरायचं काम जास्त काय होत नाही त्याच्यामुळे. तर आता नाश्त्यामध्ये बनवलं आहे कांदे पोहे आज. बरं चला, रोज रोज भाकरीच खातात, आज काहीतरी वेगळा नाश्ता देऊयात बरं आपण. आता मस्त कांदे पोह्यांचा नाश्ता बनवला आहे आणि आता तोच घेऊन मी जाते आहे. दादांना पण आता तिकडेच घेऊन जाते. हे आणि ताई तिकडे शेतावर फाट्या तोडतात. ओके, त्यांना तिकडं पाठवलं आहे मी. तोपर्यंत जरा घरातली कामं आवरली आणि मग दादा इथे ओंडके चिरत होते. तर चला, आतापासून रात्रीपर्यंत जे पण काही होईल आपल्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देईल. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारी वाटतं आहे की 2 दिवसात आपल्या बऱ्यापैकी म्हणजे भारी फाट्या चिरून झाल्या. ओके, आणि चिन्मय गेला आहे आता कामावर. मोनिश आता नाश्ता करतो, त्याला पण कांदे पोह्यांचा नाश्ता दिला आहे आणि तो पण आता जाईल काम करते. मी आत्ता मग यांना नाश्ता वगैरे देईन आणि मग घरी येईन, कारण की घरामध्ये माझी भरपूर कामं पेंडिंग आहेत. काल पूर्ण दिवस शेतावरच गेला लाकडं तोडायच्या व्हायच्या ह्याच्यामध्ये. काल मला काय जास्त कामं आवरायला भेटली नाही. तर आता मी घरातली सगळी कामं वगैरे आवरेन, त्याच्यासोबत लाकडं वगैरे व्हायचं पण काम करेन. जे पण काय होते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी देईन. ओके चला मंडळी, आता दिवाता घेऊन चालले. दिवाता नाही, नाश्ता न्याहारी सकाळची. दुपारचा दिवाता वगैरे काही नाही, डायरेक्ट जेवायला घरी येतात ताई दादा इथं. ओके चलो, आता जाते यांना नाश्ता आधी देते, त्याच्यानंतर मग पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. ओके लक्कू येते का बाबू? चला नाश्ता करून येऊ. चला आपण शेतावर जाऊ ना. येतेस? जाऊ मंडळी. आता ह्यांनी पण कॉल केलेला, थंड पाणी बोलते येताना घेऊन ये. आणि माझा अवतार कालपासून असा झालाय ना, एकदम मी पण कापवाली बाई वाटायला लागली 2 दिवसात. चला, आता काय करणार, जी काम आहे तिथं आपल्याला करायलाच लागतील ना. चलो जाऊयात आता. जी लाकडं दिसतात ना फाट्या, त्या तोडाला ह्यांनी घेतलेल्या, ताईने ताईंनी आणि ह्यांनी. ओके या मंडळी, कांदे पोह्यांचा नाश्ता करा. काल भाकरी झाल्या का बरोबर, कमी पडल्या? झाल्या मंडळी. या आता नाश्ता करायला मस्त कांदे पोहे बनवले. त्याच नाश्त्यामध्ये चपाती भाकरी नाही बनवली. चला मंडळी, आजचा आपला फाट्या तोडाचा दुसरा दिवस आहे आणि दादा ते बघा तिथे ओंड्या चिराचं काम करतात. आणि इथं ना मस्त झाडाला पपया लागल्या आहेत. उर्मिला ताईच्याच पपया आहेत, उर्मिला ताईने लावलेल्या आहे.
नाही, याच्यातून 2 एक काढू आपण. तिकडे पण आहेत, त्या पाठीमागच्या एरियामध्ये पण आहेत. हे बघा, आता 2 पपया उर्मिला द्यायच्या काढून घेतल्या. ताई ब्लॉग बघा ना, जाम शिवाय दे. तुमच्या पपया घेतले ना मी चोरून. आयुष्यामध्ये पहिल्यांदा चोरी केल्यास पपई. हां, पपया पहिल्यांदा चोरल्यात, त्या पण ब्लॉगमध्ये सांगून. ताई जेव्हा उद्या संध्याकाळी ब्लॉग बघतील ना, तेव्हा जाम शिवाय देतील. हसतील पण जाम, शिवाय पण देतील. चला, आता जाम ऊन पडलं आहे आणि उन्हामध्ये ना पाहिजे तसं काम होत नाही, कारण का उन्हामध्ये माणूस कसं दमून जातं लगेच त्याच्यामुळे. तरी आता ना ताई दादांना थंड्याच्या बाटली घेऊन आले, मी थंड दिलं त्यांना. ऊन जास्त पडतं आहे त्याच्यामुळे. ओके, चल करते जमा ना, जाऊ चल आपण तिकडंच सावलीमध्ये काम करू. चल, आता भात आणि वरण बनवले मी. भाजी फक्त बनवायची आता, वाटाण्याची भाजी. सगळं कापून वगैरे ठेवलं आहे मी रेडी करून, फक्त जाऊन फोडणीच द्यायची भाजीला. कुकरला काय 2-3 शिट्ट्यामध्ये भाजी होऊन जाईल. ओके, आज वरण भात, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचं, मिरची. ओके मंडळी, हा जेवणामध्ये ना मस्त वरण भात, वाटाण्याची भाजी, चकली, पापड आणि लोणचं. हे बघा, मिरच्या नाही घेतल्या कारण की त्यांना जास्त तिखट जेवण जमत नाही त्याच्यामुळे. ओके, चला तर त्यांना जेवण नेऊन देते. नाही गे, थोडंच आहे, पक्का नाही वरला काय. ते गरमी मुला जेवण जात नाही, आता गरमी जास्त आहे ना. ए मोनू, उठ जेवायला. चिऊ तुला का पाहिजे? पापड देऊ चिऊ तुला? 3 महिने घेतले रात्रीचा. ए ताई घेतले काय? जेव जेव. आता लक्कीला पण जेवण आणले, वरण भात ना. बाबू जेवतो ना माझ्या पोऱ्या, माझ्या बाबू जेवतो ना. थांब, गरम आहे बाबा, गरम आहे. चटका लागेल बाबू जिभेला. नाही त्याला नाही देते, तुलाच. सगळा तुझाच बाबू आहे, सगळं तुझंच आहे ना बाबू. ये जेव, चल. थांब जरा, थंड होऊ द्या, गरम आहे बाबू जाम. माझे बाबू आता डाळ भात जेवेल ना बाबू. वरण बिरण देऊ का तुम्हाला? जेव पांडू. तिकडे काय बघते? तो लक्कीच्याकडे बघते, सोनूच्याकडे बघते. तो सोनूला काय देते जेवायला? अरे त्याला पण तेच दिले, माकडा, त्याला पण तेच दिले. A few moments later. मंडळी, आता दुपारचे 3 वाजल्यात आणि 2:30-3 वाजल्यापासून दादांनी ताईंनी पुन्हा कामाला सुरुवात केली जेवण झाल्यानंतर. ओके, आता पुन्हा पाट्या तोडायचं काम सुरू झालं आहे दुपारी जेवल्यानंतर. आणि 6 वाजेपर्यंत जे पण काय आता काम होईल, मग काम आपलं स्टॉप होणार. ओके, आणि बऱ्यापैकी लाकडं वगैरे आता तोडून झाल्या. दादांनी आता ज्या काय ओंड्या होत्या ना, त्या चिरायला घेतल्यात. आता थोड्याशा राहिल्यात चिरायच्या. दादांना आज सकाळपासून ओंड्या चिरायचंच काम दिलं आहे, कारण की ओंड्या चिरणं जाम महत्त्वाचं आहे. हे बघा, ताईंनी घेतलं आहे मस्त झाड हे करायला, फांद्या परसलाला. इकडे दादा ओंड्या चिरतात. आणि मंडळी, उंबराच्या झाडावर उंबराची फळं बघा किती लागलेत. एकदम डेंजरवाला काम आहे बघा. झाडावर काय भारी उंबराची फळं लागल्यात. आणि पिकाला पण सुरुवात झाली बघा. इकडे पिकल्यात पण, भारी लागतात ही उंबराची पिकलेली फळं खायला, जाम गोड लागतात. पण बघून खायला का आतमध्ये किडे असतात ना, म्हणून. हे बघा किती भारी. आता काय उंबराची फळं, उंबराच बघा, उंबराची झाडात नाही बघायला भेटत, फळाकडून खायला भेटतील. पण आमच्या इथे आहे एक झाडे आणि मस्त आता उंबराची फळं पिकायची सुरुवात झाली. तर आता ज्या काही थोड्याफार ओंड्या चिरायच्या आहेत ना, ते दादांना ते चिरायला सांगितलेत. आणि आता आम्ही जे तोडलेले आहेत ना, ते ताईला बरं मस्त भाडे बांधून घे, म्हणजे टाकता येईल लगेच. तर जे काही 6 वाजेपर्यंत आज जे काही काम होईल, मग तिथून आपल्या फाट्या चिरायचं काम स्टॉप होईल, कारण की 6 वाजेचं त्यांचा टायमिंग असतो. त्याच्यामुळे पावसाळ्या भरासाठी आता लाकडं आपली तोडून झालेली आहेत. आज सकाळपासून मला काही ब्लॉग जास्त शूट करायला नाही जमला, कारण का मला पण थोडंसं वीकनेस आला, कारण की ही सगळी कामं करायची सवय नाही ना उन्हामध्ये. शेतीवर म्हणजे शेतावरची कंटिन्यू कामं करायची सवय नाही. असं ठीक आहे, एक टाईमपास म्हणून एक थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण एक सकाळपासून एक संध्याकाळपर्यंत कंटिन्यू शेतावर काम करायचं ते नाही शक्य होत, कारण की सवय नाही ते आम्हाला ही सगळी कामं करायची उन्हामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातली पण जेवण खावण क्लिनिंग, किंवा आपल्या घरात 2 डॉग आहेत त्यांचं सगळं बघून ना, मग ताईन दादासोबत 2 दिवस मस्त कंटिन्यू काम करते मी. रात्री खूप विकनेस आलेला, म्हणजे खूप दमल्यासारखं झालं. बाय, पाण्याची बाटली घेऊन ये इकडं.
एकदम दमल्यासारखं झालेला, पण ठीक आहे चला 2 दिवसात आहे थोडा ताप बरं, पण काम होऊन जाईल. आम्हाला काम भेटायला म्हणजे इकडंच यायला लागेल पोपट. हां, जत्रेला 2-3 दिवस सुट्टी घेतील लोक. चला मंडळी, मस्त असा सनसेट झालेला आहे. तुम्हाला दिसतोय का सूर्यदेव? आहे बघा इथे समोरच सूर्यदेव आता डोंगराच्या आड गेलेला आहे. भारी वाटतंय संध्याकाळच्या वेळेला, एकदम नजारा ना बघण्यासारखा इथला. हे बघा, आणि तुम्हाला आपल्या अंगणामध्ये एवढ्या फाट्या, असं वाटतं का लाकडांची वखारी बिखारी खोलली का काय आपण, असंच काही सीन. हाँ हे देखो इधर भी आहे बहुत सारा पक्के आहेत ना, तिकडं पण आहे, त्या बाजूला पण भरपूर आहे. त्याचं असं म्हणजे वाटते ना का आपल्या अंगणामध्ये लाकडांची वखारीच चालू केली आपण आता. दादाने बिचाऱ्याने जाम काम केला, एवढे सगळे झाडं तोडून त्यांनी फाट्या चिरून पण दिल्या. दादा धन्यवाद. पुन्हा आमच्या घरी कधी काम असलं तर नक्कीच या, नाही बोलू नका का. तुमचं काम आम्हाला जाम आवडला, पण एकदम कष्टाळू माणूस आहे. जर खरंच कोणाला काही कामासाठी जर माणसं हवे असतील ना, अजून किती दिवस आहेत तुम्ही इकडं भिवंडीमध्ये? मे पर्यंत आहेत ना. जर कोणाला लाकडं म्हणजे तोडायला किंवा काय घरकामासाठी जरी काही माणसं पाहिजे असतील ना, तर या दादांना नक्कीच घेऊन जा. कोणाला जर कामासाठी पाहिजे असतील हे दादा ताई, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईन मग कॉमेंट बॉक्समध्ये. ओके जाल ना मग. जर कोणी मला जर कॉल करून सांगितला तर मग मी तुम्हाला कॉल करेन. हां नक्कीच जा मग. हे दादा एवढे कष्टाळू आहेत ना बिचाऱ्याने, एवढी झाडं तोडली, त्या ओंड्या एवढ्या चिरून दिल्या. खरंच मानली मी, म्हणजे का सकाळी 8:30 वाजल्यापासूनची कुऱ्हाड हातामध्ये घ्यायची, डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ती कुऱ्हाड काही ठेवत नाही, फक्त जेवायला अर्धा-पाऊण घंटा सुट्टी, एक सकाळी नाश्ता करायला 10-15 मिनिटाची सुट्टी बस. त्यांना सांगायला पण नाही लागत का दादा चला उठा म्हणून. आम्ही उठायच्या दादांची कुऱ्हाड हातामध्ये घेऊन दादा चला निघा. म्हणून तर एवढ्या फाट्यात चिरून झाल्या ना आपल्या. एकदम भारी वाटलं, मस्त मस्त काम केला. परत जर कधी लागले तुम्ही तर नक्कीच या ताई. हां ताईला जरा आज जाम त्रास दिला मी, चला लवकर लवकर. हा तेच, हसून खेळूनच राहायचा. माणसाचा काही क्षणाचा भरोसा नाही ना असा. आज आहे तर उद्या नाही. चला आता ताई दादांसाठी जेवण पण बनवलंय, मस्त भाकऱ्या बनवल्यात. आणि माझा अवतार इग्नोर करा तुम्ही. मला तुम्ही रोज एकदम टापटीप बघता, पण आज 2 दिवस झाले ना काय मला म्हणजे टाईम पण नाही भेटत. म्हणून तर आता जे पण काय आहे ते कामाच्या दिवसामध्ये काम करायला पाहिजे. आता उद्यापासून काय मग घरातली कामं, ब्लॉगिंग, दैनंदिन जीवन, ह्या सगळ्या गोष्टी. आता 2 दिवस आपण या 2 ताई दादांना घेतलेलं म्हणून जरा जास्त काम होतं, त्याच्यामुळे काय टाईम नाही भेटला. तर चला असं आता जेवण बनवलं यांच्यासाठी, तांदळाच्या भाकऱ्या बनवल्यात आणि मस्त उकडलेली अंडी त्याची भाजी बनवून दिली. ओके, आणि मग आज सोमवार आहे तरी पण त्यांना दिलं आहे, बरं खाऊ देत. आणि मग आपल्यासाठी भाजी बनवायला लागेल. अजून आपल्या भाकऱ्या पण बनवायच्या आहेत, पीठ मळून ठेवलं आहे. बरं यांना आता कल्लरला जायचं आहे, त्याच्यामुळे यांचं जेवण आहे ते रेडी केलं आहे. चलो आता टिफिन पॅक करू आणि मग यांना देऊ. हे बघा मंडळी, इथे मस्त अंड्याची भाजी बनवली आहे. थोडीशी एका साईडला लागली ती, मी तिकडे फाटवायला गेलेली ना म्हणून. आणि इथे तांदळाच्या भाकऱ्या तुम्हाला दाखवते मी. ह्या बघा आपल्या तांदळाच्या भाकऱ्या, एक 6 भाकरी त्यांना दिलेल्या आहेत आता. ओके, जेवण तुमचं. पैसे झाले आता बरोबर? द्या तुमच्या मोबाईलमध्ये दाखवते तुम्हाला, बघा रात्री फुरसतमध्ये. सोनू जातो का तू? जातो काकाच्या सोबत जातो बाबू लाकडे चिरायला. जा जा. चला आता दादाताई चाललेत त्यांच्या घरी, जिथे त्यांनी स्टे केलाय तिकडे. आता उद्या दुसऱ्या कुठेतरी कामासाठी जातील ते, जिथे काम भेटेल तिथे जातात. हां या या, कधी काही काम लागलं तर फोन करेन तुम्हाला, नंबर आहे तुमचा. आता मी पण फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता रात्रीच्या बरोबर 8 वाजल्यात. 8 वाजून 1-2 मिनटं काहीतरी झालेत. अजून चिन्मय कामावरून आला नाही. आता काय माहिती त्याचं ओव्हर टाईम आहे काय काय माहिती. आमच्या मोनिशला सोफा कमी पडले झोपायला, डायरेक्ट तो अर्धा बगर खाली गेले त्यांनी लादीवरती. ते म्हणजे लक्कीचा पार्टनर यूज केले का डोका ठेवायसाठी. लक्की अय लक्कू, तुझं कमाट मोरीला उठतल्या. हां मोनिश काय आज गेला नाही, मोनिशने आज खाडा गेला. मोनिश आमचा 1 दिवस कामाला तर 4 दिवस जात नाही, असं व्हायचं लगीन झाल्यावर म्हणजे त्याच समजेल. चला आता असं मोठी मोठी झाडं तोडून त्यांनी त्याच्या लगेच फाट्या पण चिरलेत सगळ्या.
म्हणजे 2 टेम्पो जास्त भरतील एवढं त्यांनी काम केलं. भरपूर लाकडं आहेत चिरलेली, भरपूर. अजून पाठीमागे पण आहे, ती पण जाऊ उद्या. आता ते आणायला काही वेळ नाही भेटला. त्यांचं एक 6 सव्वा 6 वाजेपर्यंत टायमिंग असतं काम करायचं. मग त्यांनी बंद केलं काम. मग आता जे काही राहिलं ते उद्या आम्ही आणू, उद्या परवापर्यंत. आणि आता ज्या अंगणामध्ये आणून ठेवल्यात फाट्या, त्या आपल्याला 1-2-3 दिवसाच्या आत सगळ्या फाट्यावर टेरेसवर चढवायला लागतील. तेव्हा कुठे जाऊन त्या फाट्या आपल्या सुकतील. कारण का अंगणामध्ये आपल्या जास्त ऊन नसतो दिवसभर. असा कोवळा ऊन येतो आणि लगेच सावली येते. कारण की झाडं भरपूर आहेत अंगणामध्ये, त्याच्यामुळे फाट्या काय अंगणामध्ये सुकणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो असाच पसारा पडून राहील. मग आता जसं जसं वेळ भेटेल तशा तशा त्या सगळ्या फाट्या टेरेसवर नेऊन टाकू. मग ते टेरेसवर सुकतील तरी उन्हामध्ये. आज पण त्यांनी भरपूर काम केलं, भरपूर फाट्या दोडून घेतल्यात मस्त. म्हणजे आम्हाला तरी आवडलं त्यांचं काम. कारण की ते दादा असे आहेत ना, एकदा काम सुरू केलं ना की मग ते बसत पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोघांना पण कसलाच व्यसन नाही. ते नाही दारू पीत, नाही काही तंबाखू गुटखा काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांना बसायचा म्हणजे प्रश्नच येत नाही. नाही तर कसं मग ही जी कातकरी किंवा आदिवासी समाजाची जी काही लोकं असतात ती कशी त्यांना दारू हे ते व्यसन असतं. आणि मग ते 4 वेळेला गावात जाणार दारू पिण्यासाठी. त्यांना ते अड्डेबरोबर माहिती असतात. मग तो टाईमपास होतो. पण ह्या दोघांना कसलाच व्यसन नाही ना, त्याच्यामुळे 2 दिवस त्या लोकांनी कंटिन्यू काम केलं. 8:30 वाजल्यापासून सुरू करायचे, 10 सव्वा 10 वाजता. मग नाश्त्यासाठी थांबायचे 15-20 मिनटं. त्याच्यानंतर पुन्हा काम सुरू करायचे. मग 1-1:30 वाजता, 1 वाजता पण नाही, 1:30 वाजता बरोबर काम थांबवायचे ते. मग 1:30 वाजता जेवायला इथे आले की 1-2:30 वाजेपर्यंत मग ब्रेक घ्यायचे. त्याच्यानंतर 2:30 वाजता पुन्हा जायचे. आणि मग 4:30-5 पर्यंत चायसाठी 10-15 मिनटाचा ब्रेक. त्याच्यानंतर मग 6-6:30 पर्यंत ते कंटिन्यू काम करायचे. म्हणजे इतकं त्यांनी काम केलं ना 2 दिवस. तर चला आता आपल्या फाट्यांचं तर टेन्शन संपलेला आहे. आता जो टेन्शन राहिलं तर फाट्या टेरेसवर नेऊन टाकायच्या. ते आता जसं जसं वेळ भेटेल तसं तसं आम्ही आता ते नेऊन टाकू. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच पुढे.